योद्धा न्यूज चॅनल। रेटोडी पंचायत समितीगण दिलीप डुबे घेणार विजयी भरारी। सामाजिक कार्यकर्ते वसंत रेटवडे यांचा ठाम विश्वास। खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत। आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेटवडी गणात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। या निवडणुकीत प्रबळ उमेदवार दिलीप डुबे हे मोठ्या मताधिक्याने विजयी भरारी घेतील असा विश्वास ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक वसंत रेटवडे यांनी व्यक्त केला आहे। आमचे प्रतिनिधी भगत सर यांनी वसंत रेटवडे यांची विशेष मुलाखत घेतली। त्यावेळी त्यांनी गणातील राजकीय स्थिती आणि जनमताचा कौल यावर भाष्य केले। लोकसंपर्क आणि विकास कामांची शिदोरी। मुलाखतीदरम्यान वसंत रेटवडे म्हणाले की दिलीप डुबे यांचा दांडगा जनसंपर्क आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची असलेली जाण ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे। केवळ निवडणुका आल्यावर दर्शन देणारे कार्यकर्ते नव्हे तर सुखदुःखात धावून जाणारे नेतृत्व म्हणून डुबे यांची ओळख आहे, असे रेटवडे यांनी नमूद केले। युवा शक्तीचा पाठिंबा। गणातील तरुणांचा ओढा दिलीप डुबे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे। प्रलंबित प्रश्न, रस्ते, पाणी आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर डुबे यांनी ठोस आराखडा तयार केला आहे। उद्योजकांचा पाठिंबा। उद्योजक म्हणून वसंत रेटवडे यांनीही डुबे यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत त्यांना पाठबळ जाहीर केले आहे। रेटवडी गणाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर कामाची ओढ असणारे नेतृत्व हवे। दिलीप डुबे यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्यामुळे जनतेचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। येणाऱ्या निवडणुकीत ते निश्चितपणे विजयी गुलाल उधळतील। वसंत रेटवडे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक। विजयाचे समीकरण। रेटवडी गणात सध्या विविध इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असली तरी वसंत रेटवडे यांच्यासारख्या प्रभावी व्यक्तीने दिलीप डुबे यांना दिलेल्या पाठिंब्यामुळे डुबे यांचे पारडे जड झाले असल्याचे चित्र दिसत आहे। या मुलाखतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। चला तर मग जाऊ त्यांच्याकडे। आज आपण रेटवडी पंचायत समिती गणामध्ये आलेलो आहोत। तर या गणामधील जे उमेदवार आहेत तर त्यांच्याविषयी आपण मते जाणून घेऊया। साहेब नमस्कार। नमस्ते। आपलं नाव काय? वसंतराव शिवराम रेटवडे, रेटवडी तालुका खेड जिल्हा पुणे। अच्छा, आपण सामाजिक क्षेत्रातही आपलं बरंचसं नाव आहे, राजकीय क्षेत्रामध्ये पण आहे, त्याचबरोबर उद्योजक क्षेत्रामध्ये पण आहे। तर या निवडणुकीमध्ये किती उमेदवार उभे आहेत पंचायत समिती गणामध्ये? आपल्या रेटवडी वावगाव जिल्हा परिषद गटामध्ये 2 गण येतात। एक रेटवडी गणामध्ये 3 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। ते पंचायत समितीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आमच्या रेटवडी गावचे अतिशय चांगले उमेदवार या गावचे उपसरपंच राहिलेले किंवा आता सध्या ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने करतात। बरं साहेब, ऐका ना, तर ते उपसरपंच असताना गावामध्ये कोणकोणती विकासाची कामे त्यांनी केलेली? गावामध्ये शासनाच्या सर्व ज्या काही स्कीमा गावामध्ये येतात तर ते त्यांच्या काळामध्ये सर्व स्कीमा चांगल्या पद्धतीने या गावामध्ये राबवल्या आणि त्याचाच फायदा सर्व जनतेने ठरवून या माणसाला आपण पुढं पाठवलं पाहिजे अशा दृष्टीने गावाने विचार करून आमच्या गावचा उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मागितली आणि मशाल या चिन्हावर ते उमेदवारी लढवतात। त्यांचं विशेष असं काही कामं सांगा ना आम्हाला तुम्ही जरा। विशेष कामे गावोगावी प्रत्येक वाड्यावर वस्त्यावर लाईटचं काम असो, शैक्षणिक काम असो, अंगणवाड्यांचं काम असो, गावचं घनकचऱ्याचं काम असो किंवा गावामध्ये चालणारी बाकीची विकास कामं असो, छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत सगळीकडं चांगला हातखंडा पद्धतीने काम करतात। त्यांना लाभलेले बाकीचे मार्गदर्शक सुद्धा त्यांच्या नुसार नाही आता यात्रा वगैरे असं काही त्यांनी विशेष यात्रा वगैरे काही भरवलेलं आहे सामाजिक कामामध्ये त्यांचा चारुंबा केसरी नावानं एक मोठा आमच्या चारुंबाचा उत्सव त्यांनी सुरू केला।
हा त्यांच्याच काळामध्ये त्यांच्या संकल्पनेतूनच उभा राहिला आणि त्याला आता महाराष्ट्रात मोठं नाव आलेलं आहे. असा चारोंबा केसरी बैलगाडा शर्यती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झाली. अच्छा. त्याचबरोबर आता अजून काही विकासाची कामं त्यांनी काय असं ठोस असं कामं धर्मशाळा वगैरे पंढरपूर वगैरे या क्षेत्राकडे तुमची कामं चालू? वारकरी ते स्वतः माळकरी आहेत. अच्छा. त्यामुळे वारकरी पंथाकडे आमच्याकडं चारोंबा महाराजांचा मोठा सप्ताह भरतो. त्याच्यामध्ये बहुतांशी कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालतात आणि त्यांचं मार्गदर्शन लहानांपासून तर फार मोठ्यांपर्यंत सर्वांना भावलेलं आहे. त्यामुळे एक चांगला उमेदवार या गटामध्ये आमच्यासाठी आहे आणि त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभा आहोत. आता शेती प्रश्न असतील, त्याच्यानंतर आरोग्याचे प्रश्न असतील, पाणी प्रश्न असतील, या संदर्भात तुमचं काय मत आहे? त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं? शेतीच्या माध्यमातून जर काही नुकसान भरपाई आली तर ते स्वतः सांगतात कुठं जायचं, काय करायचं. त्यांचे कार्यकर्ते मंडळी असतात, आमच्यासारखी मंडळी असतो. आम्ही सर्व शेतकऱ्यांसाठी काय काय स्कीमा येतात किंवा पंचायत समिती तर मार्फत काय येतं, जिल्हा परिषद मार्फत काय येतं, सर्व स्कीमा ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि त्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्याला याचा फायदा झालेला आहे. पारमार्थिकदृष्ट्या रेटवडी गावची एक धर्मशाळा पंढरपूर या ठिकाणी चालू आहे. इथं सुद्धा त्यांनी स्वतःच्या स्वखर्चातून चांगलं निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. आता साहेब, आपल्या जवळ सेज आहे, MIDC आहे, तर आपल्या गटामध्ये अनेक म्हणजे आपले आदिवासी भागातील लोक आहेत, ती मुलं आहेत, त्यासाठी नोकऱ्यांसाठी तुमच्या उमेदवारांनी काही प्रयत्न करेल का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? पण निश्चित करेल. कंडिशन अशी आहे, SEZ मध्ये त्यांच्या शेजारी, आमच्या गावाच्या शेजारीच SEZ आहे. गावाच्या शेजारी SEZ असल्यामुळं जी नवतरुण आज सुशिक्षित याच्यामध्ये काम करतात त्यांना चांगल्या कंपनीत त्यांनी कामाला लावून त्यांना परमनंट ऑर्डर सुद्धा दिलेले आहे. अच्छा, म्हणजे दिलेले आहे. पहिले ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होते, नंतर त्यांनी प्रयत्न करून चांगल्या मुलांना, बऱ्याचशा मुलांना त्यांनी परमनंट ऑर्डर करून त्यांचं भवितव्य उज्ज्वल केलेलं आहे. म्हणजे साहेब, तुमच्या बोलण्यातनं हा उमेदवार योग्य आहे असं तुम्हाला वाटतं आणि निश्चितच ते गणाचा आणि गटाकडं विकासाकडं पाऊलवाट करून विकास करतील अशा प्रकारचं स्पष्ट मत रेटवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते, आदर्श उद्योजक वसंतराव रेटवडे साहेबांनी मांडलेलं आहे. साहेब, धन्यवाद. धन्यवाद.